200च्या वर आरोग्य शिबिरं हे रोज राहतील आणि लाखो रुग्णांना या रुग्णसेवेचा लाभ होईल अशी आम्ही योजना तयार केली आहे। 21 ते 24च्या काळामध्ये जल हे जीवन आणि दिव्यांगांना कृत्रिम अवयव वयश्री योजना आहे। या वयश्री योजनाच्या माध्यमातून किंवा समाजसेवी संघटनाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दोन्ही प्रकारचे जल हे जीवन आणि दिव्यांगांना आधार, जसं नागपूरमध्ये माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी 35 कोटी रुपयाचे वयश्री योजनेचे 36,000 लाभार्थ्यांना वयश्री योजनेचा लाभ दिला, अंध अपंगांना लाभ दिला। तसंच अहमदनगरमध्ये काल नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून 36,000 लाभार्थ्यांना 35 कोटी रुपयाचे साहित्य त्यांनी देण्याचा निर्णय घेतला। हे सेवा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। 25 तारखेला पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण गावागावामध्ये हा जयंती उत्सव साजरा होणार आहे आणि त्याच दिवशी मन की बात संपूर्ण 97,000 बूथवर मतदान केंद्रावर मन की बात आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती समारोह आणि त्यावर काही व्याख्यान असेही त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याची योजना तयार केली आहे। आणि यावेळीची मन की बात ही खास करून पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंतीनिमित्त येत आहे। याला एक विशेष महत्त्व आहे। आपणही आवर्जून मन की बातमध्ये प्रेस क्लबमध्ये आपण सुद्धा या मन की बातचा जर सेटअप केला तर आपल्याला निश्चितपणे यावेळीच्या मन की बातमध्ये माननीय प्रधानमंत्री या देशाच्या जनतेला उद्बोधन करणार आहे। 25-26 तारखेला वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर आणि यामध्ये खूप मोठ्या सर्व शाळा, सर्व विद्यालय, सर्व सामाजिक संघटना, केवळ हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नाही आहे, तर समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व होण्याचं आम्हाला SMS दिले आहे। मोठ्या प्रमाणावर त्यांचे पत्र आले आहेत की आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। तर 25-26 तारखेला मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत। 27 ते 1 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण केंद्रावर बूस्टर डोज, क्षयरोगमुक्त भारत म्हणजे TB या आजाराचे पेशंट शोधणे आणि त्या पेशंटला शोधून त्याच्यावर संपूर्ण त्यांचं पालकत्व स्वीकारणे हा भारतीय जनता पार्टीने निश्चय केला आहे। संपूर्ण पालकत्व भारतीय जनता पार्टी घेणार त्यांचा क्षयरोग पूर्ण चांगला होतपर्यंत। तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मतदान केंद्रावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जाऊन TB ग्रस्तांना TB मुक्त करण्याचा वारसाचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याचं संपूर्ण आम्ही पालकत्व घेणार आहेत। 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीची जयंती आहे। त्यानिमित्त खादीचे कपडे खरेदी, स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित केले आहे की महात्मा गांधींच्या जीवनचरित्रावर, लालबहादूर शास्त्रीच्या जीवनचरित्रावर आधारित त्यांच्या आवडीनिवडीच्या आधारी त्याचे विश्लेषण करून त्याच्या आधारावर कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। तर हा अनेक ठिकाणी बुद्धिजीवी संमेलन होणार आहे, अनेक ठिकाणी प्रबोधन व्याख्यानं होणार आहेत। सर्वस्पर्शी सर्वव्यापी कार्यक्रमाची रचना आम्ही केली आहे। अजून या व्यतिरिक्त काही इनोव्हेटिव्ह कार्यक्रम येतील, हे तर सेवा सप्ताह म्हणून आहे, पण मोठ्या प्रमाणावर अजून कार्यक्रमा ॲडिशन सुरू आहे। नवीन नवीन सूचना येत आहे, नवीन नवीन कल्पना त्या ठिकाणी करतायत।
माननीय पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा हार फूल फटाके आतिषबाजी न करता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आधार होईल असा कार्यक्रम घेण्याचं योजना मी तयार केली आहे आणि सेवेचे प्रकल्प यातनं आम्ही ठरवलेले आहे. आमचे सर्व जनप्रतिनिधी, आमचे सर्व आमदार खासदार, माननीय मंत्री, माजी महापौर, महानगरपालिका सदस्य असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील, लोकप्रतिनिधी, सरपंच असतील, सर्वांनी आपापले त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याची योजना तयार केल्या आहे. आमदार खासदारांनी तर ठरवलं आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे उत्कृष्ट सेवा प्रकल्प ज्यांचा झाला त्या प्रकल्पाचं एक चांगलं व्हिडिओ चित्रीकरण आम्ही तयार करणार आहे. आमदार खासदार आणि मंत्री यांनी मोठा सहभाग याच्यामध्ये लोकप्रतिनिधी घेतलेला आहे. सर्वच लोकप्रतिनिधी, सरपंच, गावाच्यापर्यंत यामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे. केवळ भारतीय जनता पार्टीचे ते तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींना प्रेम करणारे, त्यांना हृदयातून मानणारे वर्ग यामध्ये या प्रकल्पामध्ये, सेवा प्रकल्पामध्ये सहभाग देणार आहेत. आपल्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळावं की सेवा प्रकल्पामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. रक्तदान शिबिरं त्या ठिकाणी रक्तदान शिबिराला येऊ शकता. युवा कार्यकर्ते ज्या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर लावतो आहे त्या ठिकाणी रक्तदानाला आले पाहिजे, वृक्षारोपणाला आले पाहिजे. वैद्यकीय शिबिरामध्ये, आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्वमेंट झालं पाहिजे. अनुभवी आणि ज्यांचे खूप नाव आहे असे डॉक्टर्स या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे. आम्ही आवाहन करतो आहे महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांना, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही ही सेवा प्रकल्प सुरू केले आहे त्या सेवा प्रकल्पात त्या मान्यवरांनी त्या विषयात प्रावीण्यप्राप्त डॉक्टरांनी, मोठ्या डॉक्टरांनी सहभाग देण्याचं कबूल केला आहे. या प्रयत्नाच्या माध्यमातून जिथपर्यंत ज्याला या सेवा प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी या सेवा प्रकल्पामध्ये आपला सहभाग द्यावा अशी विनंती राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून राज्याच्या जनतेला करतो आहे, राज्याच्या सर्व घटकांना करतो आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींनी 8 वर्षात भारताला विश्वव्यापी केलं आणि विश्वव्यापी भारत करताना विश्वामध्ये भारताला विश्वगुरू म्हणून स्थान मिळवून देण्याकरता ज्या पद्धतीने माननीय मोदीजींनी आपल्या कार्यातून दाखवून दिला आहे आणि ज्यांची 21व्या शतकातला आपला देश हा जगातला सर्वश्रेष्ठ देश म्हणून व्हावा ही जी त्यांच्या डोक्यातली एक त्यांची मोठी भरारी घेण्याचा प्रयत्न आहे. अशा व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो, त्यांना शतायुषी ते होत आणि त्यांना शक्ती मिळो या सेवा प्रकल्पातनं 21व्या शतकातला मजबूत भारत जगातला विश्वगुरू व्हावा याकरता ऊर्जा देणारं काम या सेवा प्रकल्पातनं व्हावं अशी विनंती महाराष्ट्राच्या जनतेला मी करतो आहे. सेवा प्रकल्पावर थोडं पहिले बोलू आणि मग अटक वॉरंटवर बोलू. नाही, करता येईल ते. शासकीय रुग्णालयात जे ॲडमिट आहे त्यांना काय त्रास होतो वगैरे हे शासकीय काम तिथले आमदार खासदार करतील. पण भारतीय जनता पार्टी आणि जनसेवेच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून, जनतेला इन्व्हॉल्व करून जे कार्य करायचं आहे ते सेवा प्रकल्पात करायचं आहे. मी सेवा प्रकल्पाबद्दल जर कोणाला राहिलं असेल विचारायचं तर मग बाकी प्रश्नावर जाऊ. मी जवळपास 5 रक्तदान शिबिराला आणि वैद्यकीय शिबिराला जाणार आहे. हुडकेश्वरला मी 11:30 वाजता जाणार. मोठं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आहे.
नागपूर शहरात भारतीय जनता युवा मोर्चा रक्तदान शिबिर करता आहे. नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आहेत. 5-6 प्रकल्पाला मी भेटी 5-6 सेवा कार्याला मी भेटी देणार आहे. मी सहभागी होईल ते तुम्हाला कळवेल कुठल्या कॅम्पमध्ये राहणार आहे याची माहिती देऊन द्या. इथे तुम्ही राहणार ना उद्या मी सांगून देईन. सेवा प्रकल्पात झालं का? नाही, याच्या बाबतीत उद्या एक कार्यक्रम आहे. मी उद्याचा एक कार्यक्रम फक्त सांगतो आहे. सेवा प्रकल्पच आहे. उद्या वयश्री योजनेअंतर्गत 3800 लाभार्थ्यांना भट सभागृहात सामानाचं वितरण आहे. उपकरणांचं तिथे माननीय नितीनजी असणार आहेत, माननीय बावनकुळे साहेब असणार आहेत. या कार्यक्रमात जवळपास 3800 लाभार्थी येणार आहेत आणि एक 62 ट्रक सामान तिथे आला आहे. त्या सामानाचं वितरण उद्या होणार. आपण कृपया याला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती. हिंदी 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 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के जन्मदिन के उपलक्ष्य में 17 सितंबर से 2 अक्टूबर तक सेवा पखवाड़ा भारतीय जनता पार्टी ने कार्यकर्ताओं ने, नेताओं ने, सारे जनप्रतिनिधि ने पूरे महाराष्ट्र में करने का निर्णय किया है. 17-18 को पूरे महाराष्ट्र में रक्तदान शिविर का आयोजन होगा. 19-20 को महाराष्ट्र में हेल्थ कैंप होंगे. 21 से 24 तक जल ही जीवन और जो हमारे फिजिकली डिसेबल जो हमारे राज्य में जनता है उनको वयश्री योजना के माध्यम से और MLA फंड, MP फंड के माध्यम से कुछ हम प्राइवेट भी पैसा जमा करेंगे. उसके माध्यम से दिव्यांगों को उनको चलने के लिए उनके ऑपरेशन, चश्मे, ऐसे बहुत से हमने वहाँ सपोर्ट करने का निर्णय लिया है. 25 तारीख को दीनदयाल उपाध्याय जयंती भी है. उसके ऊपर पूरे राज्य में व्याख्यानमालाएं होगी. उस दिन माननीय पंतप्रधान जी मन की बात का भी आयोजन है. इस बार मन की बात का विशेष आयोजन है. आप भी उसमें इन्वॉल्व रहेंगे ये आपको विनती मैं करता हूँ. 25-26 को वृक्षारोपण है. हरित क्रांति को हम आगे लेके जाना चाहते हैं. हर गांव में, हर वार्ड में, हर घर में पेड़ को हम लगाना चाहते हैं. बहुत बड़ा ये योजना बनाई है हमने. 27 से 1 तक माननीय पंतप्रधान मोदी जी ने एक जो ड्राइव लिया है पूरे देश में बूस्टर डोज का, और हम उस दिन ये 27 से 1 तारीख तक जो TB पेशेंट है उनको हम खोज के निकालेंगे. उनको हम उनका गार्डियन हम बनेंगे और गार्डियन बनकर पूरा TB का जब तक इलाज पूरा नहीं होता तब तक उसको हम संभालने का निर्णय लिया है. भारतीय जनता पार्टी उनका गार्डियन बनके काम करेगी. 2 तारीख को अक्टूबर को महात्मा गांधी जी और लाल बहादुर शास्त्री जी की जयंती है. उस उपलक्ष्य में हमने खादी ग्रामोद्योग और ऐसे अनेक प्रकल्प का हम उस दिन सेवा कार्य करेंगे जो महात्मा गांधी के जीवन चरित्र पर, लाल बहादुर शास्त्री जी के जीवन चरित्र पर आधारित हो. ये हमारा 17 से 2 तारीख तक सेवा पखवाड़ा रहेगा. मैं आपके माध्यम से महाराष्ट्र की सारी जनता, सारे युवा, महिलाएं जो माननीय प्रधानमंत्री मोदी जी को मानती है, उनके हृदय से प्रेम करते हैं, ऐसे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता करेंगे ही. लेकिन
जिन जिनको इस सेवा पखवाड़ा में इन्वॉल्वमेंट लेना है, तो मैं उनको आपके माध्यम से विनती करता हूँ कि इस राज्य के बड़े डॉक्टर्स हैं, सेवा संस्थाएं हैं, आदिवासी भाग में काम करने वाली संस्थाएं हैं, मागासवर्गीय समाज में काम करने वाली संस्था है, झुग्गी झोपड़ी में काम करने वाली सेवा प्रकल्प की संस्था है, इन सभी को हम साथ में लेना चाहते हैं। और इन सब के माध्यम से ये सेवा पखवाड़ा महाराष्ट्र का सबसे अच्छा करने का प्रयास है। हमारे सारे एमएलए एमपी खुद इस कार्यक्रम में पूरी समय इन्वॉल्व रहने वाले हैं, सारे जनप्रतिनिधि साथ में रहने वाले हैं और साथ में सभी को साथ लेकर हम ये सेवा पखवाड़ा करेंगे। अतुल लोंढे यांनी सर माझा प्रश्न आहे का अतुल लोंढे यांनी काल प्रोजेक्ट विषयी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यांनी सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे प्रोजेक्ट गुजरातकडे वळतात आहेत आणि त्यांनी इशारा पण आंदोलनाचा दिला। याचं आपलं काय? तर अतुल लोंढेच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजींनी दिलं आहे। त्यामुळं सरकारने उत्तर दिल्यामुळं मला वाटतं अतुल लोंढेच्या उत्तर देण्याची मला गरज नाही। वॉरंट तो कुठलाही अटक वॉरंट नाही, तो जामीनपात्र वॉरंट आहे आणि त्याची तारीख उद्या कोर्टात आहे, कोर्ट नंबर 3 मध्ये। एक मोर्चा निघाला होता रेशनच्या विषयातला, त्यात किमान 19 लोक आहेत, त्यातल्या काही लोकांचं जामीन राहिलं होतं, ते उद्या आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी जनतेला स्वप्न दाखवलं होतं 2 करोड रोजगारांचं आणि 15 लाख लोकांच्या खात्यात येणार होते, त्याचं कुठलं तरी वचन ते पूर्ण करणार होते, गिफ्ट देणार होते। माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये जे जे त्यांनी अधोरेखित केलं होतं ते त्यांनी पूर्णत्वास नेला आहे। राजकीय दृष्ट्या हा आरोप आहे की असं होणार होतं तसं होणार होतं। त्यांचा जो मॅनिफेस्टो होता भारत देशाला स्वयंपूर्ण करण्याचा, गरीब कल्याण योजना करण्याचा, 8 वर्षात त्यांनी तो मॅनिफेस्टो पूर्ण केला आहे। काही गोष्टी उरल्या असतील तर 2 वर्ष अजून बाकी आहे सरकारचे, जे गरीब कल्याणाच्या योजना असतील, देशाला संरक्षण देण्याबद्दलचे काही विषय असतील, जे विषय शिल्लक असतील त्याला सरकार अजून 2 वर्ष बाकी आहे। निश्चितपणे माननीय पंतप्रधान मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीने जे या देशाला मॅनिफेस्टो दिला आहे तो मोदीजींनी केलाच आहे। काही राहिलेला असतील तो निश्चितपणे पुढच्या 2 वर्षात होईल। आम्हाला काही शरद पवार साहेबांवर व्यक्तिगत आरोप करायचा नाही आहे। आम्ही त्या व्यक्तिगत आरोपातले कार्यकर्ते नाही आहोत। आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठेही व्हायचं नाही आहे। आमची ती संस्कृती आणि परंपराही नाही आहे। आम्ही आपल्या कामातनं आपला पक्ष वाढवतो। जसं बारामतीमध्ये मी हे म्हटलं की आम्ही बारामतीपासून घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करू, त्यांनी ते व्यक्तिगत घेतलं। आता आमचा पक्ष वाढवताना आम्ही घड्याळ बंद करणारच आहे, आमचा पक्ष वाढवणारच आहे। त्यामुळे त्यांनी व्यक्तिगत घेतात, आम्ही कधी व्यक्तिगत टीकाटिप्पणी केली नाही। ते व्यक्तिगत घेऊन त्याच्यावर सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आमच्या प्रत्येक वक्तव्याचं ते जाणीवपूर्वक, आम्ही जरी पक्ष वाढवण्याकरता केलेलं स्टेटमेंट, हे तर खरं आहे की भारतीय जनता पार्टी बारामतीमध्ये जिंकून येण्याकरता काम करेलच, पण बारामतीमध्ये जर भाजप निवडून येईल तर घड्याळ बंद होणार। तर घड्याळ बंद होणार हा काही व्यक्तिगत आरोप थोडी आहे। ते व्यक्तिगत आरोप स्वतःहून तयार करून मग त्याच्यातून सिंपॅथी कशी मिळेल त्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात। आम्ही कधीही व्यक्तिगत आरोपातनं पक्ष आम्हाला वाढवायचा नाही, आम्हाला ती गरजही नाही आहे। आमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीसारखे आमच्याजवळ जगप्रसिद्ध नेते आहेत। त्यामुळं शरद पवार साहेबांवर आरोप करून आम्हाला आमची पार्टी वाढवायची नाही, त्यांचं नावही घ्यायचं नाही। आम्हाला त्यांच्याबद्दल त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला काही कुठली शंका व्यक्त करायची नाही। त्यांनी आपलं काम करावं, आम्ही आपलं काम करतो।
की विदर्भात त्यांचा एकच आमदार होता राष्ट्रवादीचा, आम्ही विदर्भातला घड्याळ बंद करू आणि त्यांचाच पत्ता साफ झाला पटोलेंचा असं म्हटलं बरोबर. आता तुम्ही म्हणताय घड्याळ बंद करू. बारामती काय म्हणजे बावन त्यांचा तर पत्ता साफ झाला पटोलेंचा, आता तुम्ही म्हणून राहिले काय करा. पटोलेचा काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. काँग्रेस पार्टी आता जडतं जहाज आहे, डुबतं जहाज आहे. त्यामुळं त्या जहाजाची बरोबरी भारतीय जनता पार्टीची करू शकत नाही. भारतीय जनता पार्टी प्रचंड हायस्पीड बुलेट ट्रेन आहे. त्यामुळं काँग्रेसची बरोबरी भारतीय जनता पार्टीची करू नये. आणि नाना पटोलेजीला माझी विनंती आहे, त्यांनी जो आता उपक्रम सुरू केला आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश झोतात राहण्याचा, तर काँग्रेस पार्टी जनमानसा तळागाळात सेवेचे प्रकल्प करून मोठी करता येईल त्यांना. दिवसभरात केवळ भारतीय जनता पार्टीवर आरोप करणे, नेत्यावर आरोप करणे, यातनं ते मोठे होण्याचा प्रयत्न करताय. पण या देशामध्ये उदाहरण आहे, मोठे होताना कधी दुसऱ्यावर आरोप करून कधी मोठे होऊ शकत नाही. मोठे होण्याकरता स्वकर्तृत्व करावं लागतं. एकनाथ शिंदे आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये बुलढाण्यातही तेच होणार आहे आणि अमरावतीमध्ये तेच होणार आहे. बुलढाण्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या दोघांनी ठरवलेले उमेदवार माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकदीने निवडून येतील. आणि मी सांगितलं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे जी मूळ शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, जी आमची एक मर्द मराठा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तयार झाली आहे. त्या एकनाथ शिंदे शिवसेना जी मूळ शिवसेना आहे, मूळ विचाराची शिवसेना आहे, ते आणि माननीय आमचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी मोदींच्या नेतृत्वामध्ये जे उमेदवार ठरवतील, आमचा पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, आमची युती ठरवेल, त्या उमेदवाराला आम्ही 100% निवडून आणू. मी असं म्हटलं की भारतीय जनता पार्टीची संघटन शक्ती ही आम्ही इतकी मजबूत करू की जे येतील त्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून पूर्ण ताकदीने, म्हणजे जसं माननीय कृपाल तुम्हाला मागच्या वेळी युतीमध्ये पूर्ण ताकदीने मी दोन्ही निवडणुकीचा निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं, त्याप्रमाणे आता हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात, कमळ असो की एकनाथ शिंदेजी त्या ठिकाणी असो, आम्ही त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करणार आहोत. आपल्या कारकिर्दीत महिला महापौरांना MLC मिळेल का? नागपूरचे सगळे महापौर MLC झाले, महिला महापौर नागपुरातून एकच महिला. तुमचा निरोप योग्य ठिकाणी पाठवतो. धन्यवाद स्पॉट वाटतंय किंवा डेस्टिनेशन वाटतंय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, असं पण अजितदादा म्हणजे सुप्रियाताई म्हणाल्या. आणि अजितदादा म्हणाले की 52 कोय येऊन की 100 कोय आमची जागा कोणी घेऊ शकत. हे तर 2024 ठरवेल. 2024च्या जेव्हा बटना दबतील तेव्हा ठरेल की काय होत आहे. अमेठीचा ये गेला, बारामतीचा बी झाला, वेळ लागणार नाहीये. मेरे दो जुड़े हुए सवाल है. पॉलिटिकल स्ट्रेटेजिस्ट जो है प्रशांत किशोर 20 और 28 को नागपुर में विदर्भ स्टेटहुड के इशू को, तो पहला सवाल ये कि क्या उस मीटिंग में आप लोग को भी बुलाया गया है या आपकी इच्छा है जाने की, और दूसरा ये आपके हिसाब से विदर्भ स्टेटहुड का फ्यूचर क्या है, क्योंकि आपकी पार्टी काफी बैकअप करती थी सेपरेट स्टेट के इशू. नहीं, जब देश में स्टेट बनाने की बात आएगी तो भारतीय जनता पार्टी पहले से और आज भी ये इशू पे स्टैंड है कि हमारा अलग विदर्भ होना चाहिए. विदर्भ अलग होने के लिए जो हमारा स्टैंड है वो अभी भी है. और जब देश में ऐसा प्रस्ताव आएगा, हमारे पंतप्रधान
हमारे राष्ट्रीय नेता जो है वो निर्णय करेंगे। हम अभी भी वही स्टैंड पे है कि हमारा सेपरेट विदर्भ होना चाहिए। इशू बिल्कुल क्लियर है, उसमें कोई हम बाजू नहीं हटे हैं। आज वो इशू नहीं ना, आज जब ये देश के अलग अलग स्टेट बनाने का इशू आएगा तब जाके वो बात होगी ना। अभी आज बात करके फायदा क्या है? नाही, नेहमीच बोलतो आम्ही नाही। आता सांगितलं ना, जेव्हा संपूर्ण देशाच्या राज्याचं अलग अलग वेगळं वेगळं त्या ठिकाणी निर्णय होईल विदर्भात धन्यवाद। हा उद्धव ठाकरे जेव्हा तुम्ही सत्तेत होते हो, तेव्हा भाजप असं म्हणत होती की शिवसेनेचा विरोध असल्यामुळे आम्ही विदर्भ देऊ शकत नाही। तेव्हा आता तो मूळ शिवसेना तुमच्या सोबत आहे, एकनाथ शिंदेजी, त्यांचा काही विरोध नाही। आता काय प्रॉब्लेम आहे? आता तर मी सांगितलं ना, जेव्हा देशामध्ये असा निर्णय होईल की अलग अलग राज्य करायचा तेव्हा निश्चितपणे योग्य विचार आमची पार्टी करेल। धन्यवाद तुमच्या सगळ्यांना। मी तुमच्याशी व्यक्तिगत बोलतो।